मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी सूत्रांची माहिती कळतीये, तर मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी शनिवारी आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय। मनसेच्या 2 जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती येते। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटलांना डिवचलं। शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढाई नाहीये, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूकुड्या अशी लढाई होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला। आढळराव अजित पवार गटामध्ये प्रवेश करून शिरूरमधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यावर कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभेला सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करून त्यांची जिरवा असं सांगत मनोज जरांगेंनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे बना असं आवाहन त्यांनी जालन्यामध्ये केलं। प्रत्येक गावामधून उमेदवार उभा करण्यापेक्षा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जिल्ह्यातून एकच उमेदवार द्यायची सूचना त्यांनी केली। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा आणि प्रीतम मुंडे बीडमधल्या नाथऱ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी पोहोचल्या। यावेळी धनंजय मुंडेंच्या आईनं त्यांचं औक्षण केलं। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण नाथऱ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन काकींची भेट घेऊ असं पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं होतं। केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्चला इंडिया आघाडी महारॅली काढणारे दिल्लीच्या रामलीला मैदानावर महारॅली होईल। हुकुमशाही विरोधात ही रॅली असेल असं आपलं म्हटलंय। तसंच या रॅलीला इंडियातील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। केंद्रातल्या भाजप सरकारनं काँग्रेसचं बँक खातं गोठवलंय, त्यामुळे पक्ष उमेदवारांना पैसे देणार नाही। जनतेनं उमेदवारांना पैसे द्यावेत असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। उमेदवारांचं बँक खातं IFSC कोड जाहीर करू, जनतेनं 50 रुपये 100 रुपये द्यावेत असं आवाहन पटोले यांनी केलंय। भाजपला पराभवाची भीती वाटते आणि म्हणूनच काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आणि त्याचवेळी पराभव दिसताच पैलवानाची लंगोटी खेचण्याचा प्रकार सुरू असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला।